स्वाभाविक आहे तिचं चिडणं. लक्ष्मी, असं काय करतेस तू? मला सांग, कुठल्याही मुलीला तिच्या संमतीशिवाय एखाद्या परपुरुषाने असा स्पर्श केला तर कसं चालेल? परपुरुष नवरा आहे तिचा. अगं पण ते तिला आठवत नाहीये ना. लक्ष्मी, जानूची स्मृती पुन्हा येईपर्यंत जयंत हा जानू करता एक परपुरुषच राहणार आहे, लक्षात घे तू. आणि जयंतला हे सगळं माहिती आहे ना. त्याला जानूच्या मनाची अवस्था माहिती आहे, मग त्याला नमतं घ्यायला नको होतं का? मान्य आहे की जानवर पहिला हक्क जयंतचाच आहे. आपणच त्याला म्हणतो ना की जयंत, तू तिला पहिला रंग लाव, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणून तो जसा वागला, त्यानं जे काही केलं ते मर्यादा सोडूनच होतं ग. चुकलाच जय, चुकलाच. नाही, बरोबर आहे. आज जरा चुकलेच ते. म्हणजे खरं तर मानसिक दृष्ट्या जानू आता जुनीवाली जानू आहे ना, लग्न आधीची. बापरे, तेव्हा तर किती चिडखोर स्वभाव होता तिचा. ती कॉलेजमध्ये असताना, कॉलेजमध्ये काय एकही मुलगा हिंमत नाही करायचा कधी तिची छेड काढायची. चांगले 2 हात लगावून द्यायची. अहो तिची काय, तिच्या मैत्रिणीची छेड काढली तरी सोडायची नाही ती. किती तापट स्वभाव तिचा. पण अहो, तशी तिची मनाची एक बाजू आहे, तशी जयंतरावांच्या मनाची पण बाजू आहेच ना हो. आता या दोन्ही मनांची सांगड कशी घालायची? लक्ष्मी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. आता जानू जाण्यापूर्वी काय म्हणाली ऐकलंस ना? ती म्हणाली, जयंत कानेटकर या घरात आलेले मला चालणार नाही. जयंतला कसं सांगू मी की जयंत यापुढे तू या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही? नाही नाही, असं काही बोलू नका हो. ते नाही सहन करू शकणार. तेच तर. हो, इतके दिवस झाले खूप संयम पाळलाय हो त्यांनी. जानू शुद्धीवर आल्यापासून वाटते तशी वागते त्यांच्याशी. पण एक शब्दही त्यांनी काढला नाही. म्हणजे प्रत्येक वेळी ते समजून घेत आहेत, सांभाळून घेत आहेत. आपली जानू जेव्हा इथे नव्हती त्यानंतर सुद्धा जयंतरावांचं तिच्यावरचं प्रेम कधीही कमी झालं नाही. खरं सांगू, एक वेगळीच भीती वाटते. आता हे जे काय जानू वागते किंवा तिचा जो काही गैरसमज आहे जयंतरावांबद्दल, हो आज ना उद्या तिची स्मृती परत येणार. पण आता जे काय घडते त्यामुळे जर जयंतराव आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर? नाही नाही अहो, किती सुखाचा संसार होता त्यांचा तोच सुखाचा संसार पुन्हा पाहायचा आहे हो मला. होईल ना तसंच. लक्ष्मी, का चिंता करतेस का एवढी? नको नसा विचार करूस, बोलू सुद्धा नकोस. तुला वाटते ना ती भीती प्रत्यक्षात नाही आहे, माझी खात्री आहे. थोडा काळ जावा लागेल, पण जयंत आणि जानूचा संसार